आपण जे 25 क्वेश्चन्स आहेत त्यातले मला वाटतं 1-2 क्वेश्चन सोडू, कारण सिंक्रोनस मोटारवर काही डिपेंड्स आहेत त्यातले. सिंक्रोनस मोटर झाले तर घेऊ. बघा अल्टरनेटर, मला होप सो तुम्ही सगळे 10ची 10 लेक्चर बघितले. 10 लेक्चर म्हणजे 5 तास. मी 20, 22, 25 मिनिटाचा लेक्चर टाकतो. मला 2-3 लेक्चरमध्ये पण संपवता आलं असतं 1-1 तासाचे लेक्चर घेऊन. पण मला वाटतं की लेक्चर घेताना तुम्हाला बोर होऊ नये. 30 मिनिटं झाले की ओके, एक रिफ्रेश व्हावं. जास्तीत जास्त 30 मिनिट सायकोलॉजी सांगते, बरोबर आहे. मी त्यापुढे लेक्चर पण टाकत नाही, तुम्ही बघितलं असेल. बघा रे, प्रश्न नंबर 1, त्याची PDF जी आहे सुबोध विद्युतशास्त्र कोणाची नसेल तर ते आपल्या तुमच्या पेडमध्ये ज्या PDF आहेत त्यामध्ये सुबोध विद्युतशास्त्र अल्टरनेटर PDF म्हणून मी हे स्कॅन करून टाकतो. बघा रे बाळांनो, पहिला प्रश्न आहे, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? अल्टरनेटरचा मिनिंगच मी सांगितला होता. अल्टरनेटर म्हणजे काय? चेंज होणे, अल्टर होणे म्हणजे निर्माण होणारा. पहिल्याचं उत्तर आहे AC. पहिल्याचं उत्तर काय येणार आहे रे? AC. का? सरळ वाचायचं पण नाही. ऑप्शन काय आहे? DC, AC. बघा ही एक आहे पल्सेटिंग DC. पल्सेटिंग DC काय असतं? इलेक्ट्रॉनिकचे लेक्चर जर बघितले असेल तर पल्सेटिंग DC म्हणजे काय? बघा DC पण कसं एकाच बाजूने. बघा कॉन्स्टंट DC, प्युअर DC म्हणजे असं. पल्सेटिंग DC म्हणजे DC मध्ये काहीतरी काय आहे ह्या वरच्या बाजूलाच आहे, पण ह्याच्यामध्ये काय आहेत? एरर आहेत किंवा हार्मोनिक्स आहेत त्या DC मध्ये. त्याला काय म्हणायचं? पल्सेटिंग DC. ही पल्सेटिंग DC झाली, ही AC झाली आणि ही प्युअर DC झाली, बरोबर आहे का? मग आपला EMF जो निर्माण होतो तो कोणता होतो रे? AC होतो. पहिला प्रश्न कळाला. दुसरा प्रश्न रे बाळांनो, दुसरा प्रश्न वाचा. अल्टरनेटर फील्डला कोणता सप्लाय दिला जातो? अरे चिल्लर प्रश्न आहे. अल्टरनेटरच्या फील्डला मी किती सांगितलं काय दिला जातो? DC सप्लाय दिला जातो. कोणता दिला जातो? DC सप्लाय, बरोबर आहे का? चला, अल्टरनेटरला फील्डला उत्तेजित करण्यासाठी एक्साइटर म्हणून काय? बघा अल्टरनेटरच्या फील्डला, बघा ही रोटर आहे, इथं फील्ड आहे, हिला DC सप्लाय दिला, त्यालाच काय म्हणतो आपण? एक्साइटर म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? एक्साइटर म्हणलं होतं. आणि तो एक्साइटर जो आहे, इकडे लक्ष द्या, जो एक्साइटर आहे तो कोणता असतो? DC शंट जनरेटर. मी भरपूर वेळेस सांगितलं होतं शिकवताना, तुम्ही लक्ष दिलं असेल का नसेल ते मी तुम्हाला सांगतो. DC शंट जनरेटर काय यूज करतात? कारण हा काय करतो? एक समान व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. काय करतो? बघा कधी त्यांनी जर एक समान म्हणजे किती? 10 व्होल्ट जर पास करायला लागला तर 10 व्होल्टच करतो. 10, 5, 4, 3, 2 असं करत नाही. दुसरे जनरेटर आहेत ती फ्लक्च्युएटिंग असतात आणि ह्याचं जे आउटपुट असतं ह्या जनरेटरचं, DC शंट जनरेटरचं, त्याचं आउटपुट कॉन्स्टंट असतं. त्यामुळे हा जनरेटर एक्साइटर म्हणून यूज करतात. काय म्हणून? एक्साइटर, किंवा फील्ड सप्लायला देण्यासाठी, एक्साइट करण्यासाठी यूज करतात. आणि ह्या व्होल्टेजची ह्याची रेटिंग किती असते रे? 150 व्होल्ट ते 250 व्होल्ट किंवा 200 व्होल्ट पर्यंत DC हा काय करतो? निर्माण करतो. किती व्होल्टेज असतं? 150 ते 250 व्होल्ट पर्यंत हा DC निर्माण करतो. ऍडिशनल पॉइंट पण लिहून घ्या. बघा अल्टरनेटर मध्ये फिरणारा भाग कोणता असतो? बघा अल्टरनेटर मध्ये फिरणारा भाग, अल्टरनेटर मध्ये काय काय फिरू शकतं रे? इकडे लक्ष द्या. अल्टरनेटर तुमच्या डिझायनिंग वर आहे. अल्टरनेटर मध्ये तुम्ही काय काय फिरू शकता रे? इथं कोणती वाइंडिंग करू शकता? ह्या रोटरवर फील्ड बी करू शकता आणि काय करू शकता? आर्मेचर पण करू शकता. त्यांनी काय विचारलंय? काय काय करू शकता हे विचारलंय. अल्टरनेटर फिरणारा भाग कोणता असतो म्हणजे कोणकोणते असतात? भाग कोणता असतो? बघा फील्ड पण फिरू शकते, आर्मेचर फिरू शकते. तुम्ही जसं काय करताल, कन्स्ट्रक्शन करताल तसं तुमचा फिरू शकतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे? फील्ड पण फिरू शकता किंवा आर्मेचर पण फिरू शकतात. दोन्ही पण एक सोबत फिरू शकत नाही. कारण इथं जर फील्ड असेल तर बाळांनो, रोटरला जर फील्ड असेल तर इथं काय पाहिजे? आर्मेचर पाहिजे. आणि जर इथं आर्मेचर असेल तर इथं काय पाहिजे रे? फील्ड पाहिजे, बरोबर आहे का? असं कॉम्बिनेशन पाहिजे. म्हणजे उत्तर काय आलं रे? चौथ्याचं क आलं, बरोबर आहे का? क आलं. आता पाचवा बघा सॅलियंट पोल टाइप रोटर हा सिलेंड्रिकल पोल रोटर पेक्षा कसा वेगळा आहे? सॅलियंट आणि सिलेंड्रिकल पोल रोटर, बरोबर आहे का? सॅलियंट कसा रे? डायग्राम आठवा. सॅलियंट असा, बरोबर आहे का रे बाळांनो? इकडे लक्ष द्या. सॅलियंट पोल रोटर कसा? असा. आणि सिलेंड्रिकल रोटर म्हणजे गोल पूर्ण, फक्त मध्ये काय आहेत रे? पोल आहेत.
आणि ह्या पोलला किती जागा व्यापलेली असती? 1/3 जागा. ही कशा सिलेंड्रिकल मध्ये 1/3 जागा म्हणजे 33% जागा. किती टक्के? 33% जागा ही पोलला असते, पोलला. आणि 66% जागा म्हणजे किंवा त्याला म्हणतात 2/3, 2/3 ही कशासाठी असते? स्लॉटला किंवा वाइंडिंगला असते. कशाला असते? वाइंडिंगला. हे एक लिहून घ्या. ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यात काय प्रश्न विचारलाय आपण, ह्याच्याबद्दल काय काय हे सगळं बघणार आहेत, रिवाइज करणार आहेत आपल्याला. कारण ह्याच्यामध्ये कुठनं क्वेश्चन विचारू शकतात. हे सगळ्या पॉसिबिलिटीज बघायच्या एका प्रश्नावरनं. ही डायग्राम झाल्या. ह्याच्यामध्ये किती पोल असतात? सिलेंड्रिकल मध्ये 2 किंवा 4 पोल जास्तीत जास्त नसतात. आणि सॅलिएंट मध्ये काय असतात? 8, 10, 12, 6. कळतंय का? म्हणजे 4 पेक्षा जास्त जे असतात पोल ते कुणामध्ये असतात रे? सॅलिएंट पोल रोटर मध्ये. बघा सॅलिएंट पोलच्या प्रॉपर्टी काय? एअर गॅप नॉन युनिफॉर्म आहे, असमान एअर गॅप आहे. ह्याच्यात समान एअर गॅप आहे. बघा ह्यांनी बघा उत्तरामध्ये काय दिलंय? व्यासाचं हे दिलंय. सॅलिएंट पोल रोटर हा सिलेंड्रिकल रोटर कसा वेगळा कसा असेल? मला सांगा रे, ह्याचा व्यास काय आहे? ह्याचा डायमीटर काय आहे? ह्याचा जो व्यास आहे तो काय आहे? जास्त आहे. ह्याचा जो डायमीटर आहे तो जास्त आहे. आणि ऍक्सियल लेंथ म्हणजे युजफुल जी लांबी आहे ती कमी आहे. बरोबर आहे का? आणि लांबी कशी आहे रे? यांची लांबी युजफुल लांबी. बरोबर आहे का? युजफुल म्हणजे यूज होणारा जो सगळा एरिया आहे त्याची जर लांबी काढली तर कशी आहे? कमी आहे. पण ह्याचं उलट आहे. बघा ह्याचं उलट आहे. ह्याचं काय आहे रे? व्यास कमी आणि ह्याची लांबी अशी सगळीकडनं घ्या समान आहे. म्हणजे ह्याची लांबी कशी आहे रे? जी ऍक्सियल लेंथ आहे ती काय आहे रे? जास्त आहे. ऍक्सियल लेंथ म्हणजे ऍक्सियल लांबी. बरोबर आहे का? यूज होणारी लांबी कशी आहे रे? ह्याची व्यास कमी आहे ह्याची आणि लांबी जास्त आहे. हे पण लिहू शकता. किंवा ह्याचा दुसरा फरक काय रे? ह्याच्यात हवा कशी आहे? असमान आहे. ह्याच्यात समान आहे. ह्याच्यामध्ये डॅम्पर बार्स असतात, ह्याच्यामध्ये नसतात. हा कमी स्पीडला यूज होतो, हा जास्त स्पीडला यूज होतो. ह्याला हायड्रो डिझेल प्राइमवर यूज लागतो, हायड्रो जनरेटरला यूज होतो. ही कुठं? थर्मल औष्णिक केंद्र किंवा तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांटला थर्मल किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटला हे यूज करतात. ओके, कळालं का? कळाला डिफरन्स? म्हणजे काय तुमचं उत्तर काय येणार आहे? सॅलिएंट पोल रोटर हा सिलेंड्रिकल पोलपेक्षा कसा वेगळा आहे? सॅलिएंट काय वेगळा आहे? ह्याचा व्यास काय आहे? जास्त आहे आणि लांबी कशी आहे? कमी आहे. म्हणजे ह्याचं बी फॉर बॉम्बे हे उत्तर असेल. बघा 6वा प्रश्न बाळांनो. 6वा प्रश्न लक्ष द्या रे. आपण काय करतोय रे? फक्त प्रश्न उत्तर नाही, ह्याच्यावरनं काय काय दुसरे क्वेश्चन डिझाईन होत आहेत हे बघतोय. असा जर अभ्यास केला तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन पासून कोणीही रोखू शकत नाही. आणि आपण असंच डिस्कशन घेणार आहोत. आपण काय करणार आहेत रे? असंच डिस्कशन हे पूर्ण सिलेबसभर प्रत्येक टेस्टचं असं डिस्कशन आपण घेणार आहोत. ओके, बघा रे बाळांनो. 6वा, अल्टरनेटर मध्ये होणाऱ्या व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? बघा अल्टरनेटर निर्माण होणारी व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कशावर रे? फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे? बघा सिंक्रोनस स्पीड काय आहे? फ्रिक्वेन्सी कोणत्या फॉर्म्युल्यात येते ते बघायचं. बघा 120 f/p कशावर? 120 f/p म्हणजे ह्यातली फ्रिक्वेन्सी कशावर आहे? सिंक्रोनस स्पीड, पोल आणि 120. फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड आहे रे? कशावर डिपेंड आहे फ्रिक्वेन्सी ही स्पीडवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? स्पीडवर डिपेंड आहे. आणि कशावर डिपेंड आहे? पोलवर. बघा फ्रिक्वेन्सी ही निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी ही कशावर डिपेंड आहे? स्पीड. हा जो स्पीड आहे तो स्पीड आहे प्राइम वरचा. कुणाचा? प्राइम वर किंवा रोटर म्हणतो. रोटरने निर्माण केलेला. रोटर ज्या स्पीडने फ्लक्स फिरतो ना त्या स्पीडने काय होता? रोटर फ्लक्स प्रोड्यूस करतो आणि त्या स्पीडने ते काय करतो? ईएमएफ इंड्यूस करतो. कुणामध्ये? आर्मेचरमध्ये. म्हणजे जो फ्रिक्वेन्सी आहे ती कुणावर डिपेंड आहे? स्पीडवर. स्पीड कुणाचा असतो? रोटरचा स्पीड किंवा प्राइमवरचा स्पीड असतो. तिला काय म्हणतात? सिंक्रोनस स्पीड म्हणतात बाळांनो. आणि पोलवर काय लागतात? पोलवर. ओके.
स्टीम टर्बाईन फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावटीसाठी कोणता, बघा स्टीम टर्बाईन फिरवणाऱ्या अल्टरनेट बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? स्टीम टर्बाईन म्हणजे काय रे? स्टीम टर्बाईन. मग मला सांगा रे, स्टीम टर्बाईन म्हणजे काय रे? थर्मल पॉवर प्लांट. अरे कळतंय का? थर्मल पॉवर प्लांटला स्टीम पॉवर प्लांट म्हणतात, बरोबर आहे का? थर्मल पॉवर प्लांट साठी कोणता रोटर यूज करतात? थर्मल पॉवर प्लांटची स्पीड कशी असते? प्राइम मूवरची. त्याला जो निर्माण जनरेटरला प्राइम मूवर लागतो त्याचे कसं लागतो? जास्त स्पीडचा लागतो. कसा स्पीडचा? जास्त स्पीड. मग कोणता यूज करतात रे? कोणता रोटर यूज करतात? जास्त स्पीड साठी कोणता रोटर यूज करतात? मग कोणता यूज करतात रे? नॉन सॅलियंट, किंवा त्याला दुसरं नाव आहे नॉन सॅलियंट, किंवा त्याला अजून म्हणतात सिलेंड्रिकल. काय म्हणतात? सिलेंड्रिकल रोटर म्हणतात. काय म्हणतात रे बाळांनो? सिलेंड्रिकल अशा प्रकारचा रोटर म्हणतात. कळतंय का? स्टीम टर्बाईन कळलं. स्टीम टर्बाईन मध्ये थर्मल पॉवर प्लांट साठी काय कशी स्पीड लागते? जास्त स्पीड लागते. किती लागते रे? त्याची स्पीड असते 1500 RPM किंवा 3000 RPM. फक्त छोट्या स्पीड साठी कोणतं यूज करतात? हायड्रो साठी स्पीड किती लागते रे? 600 RPM टू 1000 RPM. किती? हायड्रो साठी. मग त्यासाठी कोणता यूज करतात? सॅलियंट पोल रोटर यूज करतात. कळतंय का? सॅलियंट पोल रोटर किंवा हायड्रो किंवा डिझेल. त्याचं दुसरं एक्झाम्पल काय आहे? हायड्रो किंवा बाळांनो डिझेल. बरोबर आहे का? जे तुमच्या घरी डिझेल आपण चालवतो तो त्यामध्ये कोणता असतो? सॅलियंट पोल रोटर असतो. कळालं? ह्याचं स्पीड काय आलं? 7व्याचं उत्तर हाय स्पीड. कशासाठी आलं? हाय स्पीड. बरोबर आहे का रे? बाळांनो प्रश्न एकदम क्वालिटी आहेत. मला वाटतं की तुम्हाला जर कळालं असं लेक्चर सगळे तर तुम्हाला एका सेकंदात सुटणार सगळे प्रश्न. क्वालिटी प्रश्न म्हणजे सगळा सिलेबस जर तुम्हाला अंडरस्टँड झाला, आणि मला वाटतं की ह्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय त्याच्या बाहेरचे क्वेश्चन्स आहेत. बाहेरचे म्हणजे ते वाचलं आणि हे क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला येणार नाहीत सगळे क्वेश्चन. पुढे बघा थोडे टफ क्वेश्चन आहेत, पण जर माझे लेक्चर ऐकले असले तर तुम्हाला इझी जाणार आहे. बघा हायड्रो टर्बाईन फिरवणाऱ्या अल्टरनेटरची स्पीड कशी असते? हायड्रो तर मी सांगितलं होतं आताच. हायड्रोची कशी असते? कमी. थर्मल किंवा न्यूक्लिअरची कशी असते? जास्त. डिझेलची आणि हायड्रोची कशी असते? कमी. नोट लिहून घ्या. ओके, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरचा कोणता रोटरचा प्रकार वापरलेला? कमी स्पीड कोणता रे? कमी स्पीडला कोणता रोटर वापरतात? कमी स्पीड सॅलियंट पोल रोटर. बाळांनो हे तुम्हाला पाठ झालं असं लेक्चर ऐकताना, कारण एवढ्या वेळेस ते फिरून फिरून सांगितलंय. त्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की ते मी का सांगतोय बार, कारण त्यावर क्वेश्चन डिझाईन होतात. ओके, नेक्स्ट 4 पोल अल्टरनेटर रोटरच्या एका फेऱ्यात किती सायकल तयार होतील? बघा 4 पोल अल्टरनेटर आहे. पोल किती रे? 4. बघा फेरी म्हणजे किती डिग्री असते रे? एक फेरी किती असते? 360 डिग्री. 180 आणि 180 किती असते? बघा मला सांगा किती? एक फेरी म्हणजे किती असते? 360 असते. पोल किती आहेत? 4 आहेत. बघा एक पोल किती फेरी करतो रे? 180 डिग्री करतो. 2 पोल किती करणार मग? एक आणि हे 2 पोल, ही दुसरा पोल 180, मग 2 पोलचं मिळून किती होणार? 360. म्हणजे 2 पोल एक फेरी करतात. किती करतात? 2 पोल एक फेरी करतात. तर 4 पोल बघा 2 पोल 360 डिग्री करतात. इलेक्ट्रिकल डिग्री एक पोल किती करतो? 180. दुसरा पोल काय करतो? 180. दोघांचं मिळून किती झालं? 2 पोलचं 360 झालं. ती म्हणजे एक फेरी झाली. जर 4 पोल असतील बाळांनो तर काय करतात रे? 2 फेऱ्या. जेवढे पोल बघा इकडे लिहून घ्या. जेवढे पोल बघा 4 आहे त्याच्या हाफ फेऱ्या झाल्या. 2 पोल होते तेव्हा त्याची एकच फेरी झाली, अर्धीच फेरी. 2 आहे तिथं एक आहे, 4 आहे तिथं त्याच्या निम्मच होतंय. जर मी म्हटलं 6 पोल आहेत बाळांनो, किती? 6 पोल किती फेऱ्या होते? 3 फेऱ्या. मग मला सांगा रे, जेवढे पोल असतात त्याच्या निम्म्या फेऱ्या निर्माण होतात. ज्या सायकलच्या फेऱ्या निर्माण होतात लिहून घ्या. जेवढे पोल असतात त्याच्या अर्ध्या फेऱ्या
निर्माण होतात. कळतंय का? ही पोल पिचची कन्सेप्ट होती. कळालं का? कळालं? मला होप सो तुम्हाला कळालंय असं मला वाटतंय. घ्या रे नेक्स्ट क्वेश्चन. चार पोलच्या 2 सायकल, बरोबर आहे का? 2 सायकल होतील, 2 फेऱ्या, म्हणजे फेरीला मी इंग्लिश मधनं त्याला काय म्हणतात? सायकल म्हणतात. ओके, बघा 11वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11, कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरला फिरत्या रोटरला काय जोडले असते? बघा, कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरला फिरत्या रोटरला काय जोडलेले असते? मग मला सांगा रे, जर आपण रोटर फिरत असेल आणि त्याला काहीतरी जोडायचं असेल तर काय यूज करतो रे? मी तुम्हाला सांगितलं असेल, रोटर फिरत असेल आणि त्याला काहीतरी जोडायचं असेल तर काय लावतात रे? स्लिप रिंग. काय लावतात? स्लिप रिंग. काय लावतात? स्लिप रिंग लावतात. का? तर तिथं काय होऊ नये रे, त्या इकडं बाहेर किंवा गोल होऊ नये, बरोबर का? सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तिथं, बरोबर आहे का रे? कळालं? 11वा प्रश्न कळाला असेल. काय रोटेटिंग पार्टला कोणताही स्थिर एखादा पार्ट लावायचा असेल तर स्लिप रिंगने लावतात. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर सूत्र सांगा. बघा, इलेक्ट्रिकल डिग्री, इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर आहे का? बघा मला सांगा रे, इलेक्ट्रिकल डिग्री, एक पोल इज इक्वल टू किती रे? 180. 2 पोल इज इक्वल टू किती झालं रे? 360. बरोबर आहे का? बघा बाळांनो, 2 पोलचं इज इक्वल टू 360 म्हणजे इज इक्वल टू काय रे? मेकॅनिकल डिग्री. मेकॅनिकल डिग्री बरोबर आहे का? मग मी म्हणू का रे, एक सायकल, बरोबर आहे का? इलेक्ट्रिकल डिग्री सूत्र सांगा. इलेक्ट्रिकल डिग्री मी म्हणू का रे, जी इलेक्ट्रिकल डिग्री आहे, बरोबर आहे का? ही काय आहे रे? 2 पोल म्हणजे काय? इलेक्ट्रिकल डिग्री. इलेक्ट्रिकल डिग्री कसं लिहू शकतो रे? 2 पोल इज इक्वल टू 360. बघा, 2 पोल कशामुळे घेतलेत? तुम्ही जर ऑप्शन मोजले तर पोलची जोडी दिलेली. काय दिली? पोलची जोडी. पोलची जोडी कशी असते रे? 2 पोल मध्ये येते, एक एन आणि एक एस. मॅग्नेटिक सर्किट मध्ये मी शिकवतो, पोलची जोडी कधी पण सोबत येत असते. पोल एक कधीच नसतो, कधी पण जोडीत येतो. पोल कधी पण काय येतो? त्याची प्रॉपर्टी काय आहे? जोडीत येतो. मग मला सांगा रे, इलेक्ट्रिकल डिग्री कसं होईल जोडीत? जर 360 इज इक्वल टू भागिले जर पोलची जोडी केली, पोलची जोडी म्हणजे 2, बरोबर आहे का? पोलची जोडी, तर इलेक्ट्रिकल डिग्री. बघाल ना, ह्याचं उत्तर काय येतंय? इलेक्ट्रिकल डिग्रीचं उत्तर काय येतंय? 360. पोलची जोडी म्हणजे 2, किती आलं रे? 180. इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू किती आलं? 180 आलं. जर तुम्ही 360 ला पोलच्या जोडीने भागितलं, पोलची जोडी म्हणजे किती आहे? 2 आहे. 360 ला तर 2 ने भागितलं तर उत्तर किती येतंय? 180 येतंय. मग एक इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू किती असतं रे? एक पोलची 180 असतं. पण त्यांनी त्या भाषेत डायरेक्ट दिलं नाही, तुम्हाला कशाच्या भाषेत दिलंय? अशा भाषेत दिलंय. मग जर तुम्हाला 360 पोलच्या जोडीने जर भागलं तर तुम्हाला 360 ला जर पोलच्या जोडीने भागितलं तर तुम्हाला इलेक्ट्रिकल डिग्री येते 180. कळतंय का? म्हणजे हे उत्तर कोणतं आहे रे तुमचं? बरोबर आहे का? क. बरोबर आहे का? 12चं उत्तर अ दिलंय त्यांनी, पण उत्तर काय आहे रे? क उत्तर बरोबर आहे. क उत्तर बरोबर आहे. बघा, 360 इंटू पोलची जोडी होत नाही. 360 इंटू पोलची जोडी होत नाही, कारण एका पोलचं हे किती असतं रे? 360 असतं. 6 पोल अल्टरनेटरची इलेक्ट्रिकल डिग्री किती असेल? 6 पोल आहेत. बघा, एका पोलची किती रे? बघा पुढचा प्रश्न काय? 13वा. 6 पोल. 6 पोल. मग मला सांगा रे, एक पोल इज इक्वल टू 180. 6 गुणुले 180, 6 पोलची निघल. अरे एक पोल इज इक्वल टू किती? 180. बरोबर आहे का? इलेक्ट्रिकल डिग्री 0 ला 0, 8 संग 48 ला 8, 5 ला 4, 6 1 6 4 10, 1080 डिग्री. ह्याचं उत्तर आलं. काय आलं? एक पोलची डिग्री किती? 180. तर 6 पोलची किती? 1080. मला वाटतं ह्याचं पण उत्तर क आहे. ह्याचं पण उत्तर काय रे? 6 पोलची डिग्री किती? अरे बाळांनो, एका पोलची 180, 6 ची किती? गुणुले 180 गुणुले 6 करा. बरोबर आहे का? आपण घेतलेलं एक्झाम्पल आहे. बघा पुढचं एक्झाम्पल 14 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय?
बाळांनो नीट लक्ष द्या. 14 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो इकडे लक्ष द्या. 14 नंबरचा क्वेश्चन नीट लक्ष द्या. 14 नंबरचा क्वेश्चन इकडे लक्ष द्या. 14 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, 14 नंबरचा प्रश्न काय सांगतोय इकडे लक्ष द्या. 14 नंबरचा प्रश्न बघा. एक चार पोल बरोबर आहे का. पोल किती दिल्यात, 4. कितीने फिरतोय, 1200 RPM ने फिरतोय. एक चार पोल 1200 RPM ने फिरतोय, बरोबर आहे का. तर EMF ची फ्रिक्वेन्सी काय असेल, काय विचारलंय, फ्रिक्वेन्सी काय असेल. मग तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो. एकच फॉर्म्युला आपण शिकलोय स्पीडचा, 120f/p, बरोबर आहे का. 120f/p. मग तुम्हाला काय काढायचंय रे, फ्रिक्वेन्सी काढायचंय. मग हे घटक इकडे न्या, NS इकडे, हे भागाकाराचं इकडे गेल्यावर गुणाकारात होईल आणि हे गुणाकाराचं इकडे आल्यावर भागाकारात राहील. इथं काय राहील रे, फ्रिक्वेन्सी राहील. मग बाळांनो NS किती दिलाय रे, 1200 RPM दिलाय. पोल किती दिल्यात रे, 4 पोल दिल्यात. आणि बघा, आणि तुम्हाला 120 ने भागायचे इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी बाळांनो. एका शून्याला 1 शून्य कटले, 12 10 120 असे, 10 चोक 40 हर्ट्झ ही काय झाली रे, फ्रिक्वेन्सी आली. कळतंय का. सिंपल एक्झाम्पल होतं, एकदम सोपं एक्झाम्पल. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. कळतंय का. इथं स्पीड नाही विचारली, ह्याच्यावरनं काय विचारलंय रे, उलट फ्रिक्वेन्सी विचारली. काय विचारली, फ्रिक्वेन्सी विचारली, बरोबर आहे का. बघा, फॅराडेज लॉ कोणत्या तत्वावर वर्क होतो, कोणत्या तत्वावर रे, बरोबर आहे का. फॅराडेज लॉ अल्टरनेटर कोणत्या लॉवर, फॅराडेच्या लॉवर, फॅराडेच्या डायनामिकली इंड्युस्ड EMF वर. मग फॅराडेचा बेसिक लॉला काय म्हणतात, फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा लॉ. काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा लॉ. कोणत्या तत्वावर वर्क होतो, तर फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्युच्युअल हे ट्रान्सफॉर्मर मध्ये, पण बेसिक प्रिन्सिपल, सगळ्या मशीनचं बेसिक प्रिन्सिपल काय, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर वर्क होतो. कळतंय का. सेल्फ म्युच्युअल हे ट्रान्सफॉर्मर मध्ये, ह्याच्यामध्ये नाही, फॅराडेज वर वर्क होतो. फ्लक्स कट बाय द कंडक्टर देन EMF इज इंड्युस्ड, हे फॅराडेजचं बेसिक इलेक्ट्रिकल इंजिन. मोठ्या आकाराच्या अल्टरनेटर मध्ये फील्ड कसे ठेवले जाते, बघा रे बाळांनो. ही रोटर आहे, फील्ड कुठे कुठे ठेवू शकता, इथं फील्ड ठेवू शकता, आणि कुठं ठेवू शकता, इथं पण फील्ड ठेवू शकता, आणि इथं आर्मेचर ठेवू शकता, आणि इथं काय शिवू शकता, आर्मेचर. मग बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं, जर जास्त स्पीड साठी यूज करायचं असेल तर तुम्हाला फील्ड काय करावं लागेल, इथं रोटरवर ठेवावं लागेल, आणि आर्मेचर कुठं ठेवावं लागेल, स्टेटरवर ठेवावं लागेल. म्हणजे असं कॉम्बिनेशन यूज केलं, फील्ड जर रोटेटिंग ठेवलं आणि आर्मेचर जर काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला, तर तुम्ही जास्त स्पीडसाठी, यांत्रिकी तुमची स्टॅबिलिटी किंवा मेकॅनिकल स्टॅबिलिटी वाढेल, किंवा जास्त स्पीडसाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे फील्ड कुठं कनेक्ट करायला पाहिजे, रोटरला. कुठं, रोटरला. बघा, अल्टरनेटर फील्ड कसे ठेवले पाहिजे, फिरते. रोटरला ठेवताय म्हणजे कुठले, फिरते. त्याचं ऑप्शन ब. उत्तर काय आलं, 16चं ब आलेलं आहे. 17चं बघा, क्वेश्चन नंबर 17. अल्टरनेटर मध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरतात, अल्टरनेटर मध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरतात. बघा, अल्टरनेटर मध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरतात, अल्टरनेटर मध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरतात. एक सॅलिएंट पोल रोटर आणि दुसरा सिलेंड्रिकल रोटर. 2 रोटर असतात, हे दोन्ही पण वापरू शकतो. कमी स्पीड असेल तर तुम्ही कोणता वापरणार आहे रे, सॅलिएंट. आणि जास्त स्पीड असेल तर कोणता रे, सिलेंड्रिकल. बरोबर आहे का. हे झालं म्हणजे ह्याच्या वरील अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे का, सिलेंड्रिकल आणि सॅलिएंट. नॉन सॅलिएंट टाईप पण दिलेला आहे बघा. नॉन सॅलिएंट म्हणजे पण सिलेंड्रिकलच आहे, बरोबर आहे का. अ आणि ब कोणताही एक. अल्टरनेटर निर्माण होणारा EMF कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो. बघा, EMFचा फॉर्म्युला मी सांगितला होता, 4.44 फ्रिक्वेन्सी, फ्लक्स, टर्न्स, आणि काय दुसरे 2 फॅक्टर रे, KD आणि KC. हे काय आहेत, फील्ड वाइंडिंग फॅक्टर ह्याला म्हणतात. KC ह्याला काय म्हणतात, पिच फॅक्टर, किंवा ह्याला म्हणतात कॉर्डिंग फॅक्टर. पिच फॅक्टर ह्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिंग फॅक्टर किंवा स्पॅन फॅक्टर. काय म्हणतात,
डिस्ट्रीब्युटिंग फॅक्टर किंवा स्पॅन फॅक्टर. ह्याला म्हणतात फ्लक्स. हे काय झाल्या चुंबकीय रेषा फ्लक्स. ह्या काय झाल्या टर्न्स. किती टर्न्स आहेत बरोबर आहे का. आणि ही काय झाली फ्रिक्वेन्सी. कळतंय का. ह्यावर मग कोणकोणत्या गोष्टीवर ईएमएफ डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सी, फ्लक्स, टर्न्स आणि स्पॅन फॅक्टर किंवा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, पिच फॅक्टर किंवा कॉर्डिंग फॅक्टर. ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. मग फॉर्म्युल्यात काय एवढं सगळं आहे. मग इथं काय काय दिलंय रे. कॉईल स्पॅन फॅक्टर बरोबर आहे. स्पॅन फॅक्टरवर डिपेंड आहे बरोबर आहे. बरोबर आहे का. पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा बघा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे कारण हा बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि तिसरा कोणता दिलाय रे. दर पॉलिगलच्या फ्लक्स. ह्या फ्लक्सवर काय डिपेंड आहे. म्हणजे तिन्हीवर पण डिपेंड आहे. टर्न्स दिलेल्या असतात तरी त्याच्यावर डिपेंड आहे किंवा पिच फॅक्टर किंवा कॉर्डिंग फॅक्टर दिलेला असता तरी पण त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे ईएमएफ वरील सर्व गोष्टींवर डिपेंड आहे. ओके. हा जर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं केसी केडी वरनं फॉर्म्युला दिलेला आहे बरोबर आहे का रे. बघा अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास टर्मिनलचे व्होल्टेज कसे होईल. बघा बाळांनो लोड जर कमी झाला. बघा बाळांनो लोड कमी झाला. जर लोड कमी झाला म्हणजे काय झालं रे. तुम्हाला सांगतो लोड कमी झाला. तुमच्या अल्टरनेटरवरचा लोड कमी झाला तर साधारण आहे की व्होल्टेज काय होतं रे वाढतं. काय साधारण आहे जनरल आहे. लोड कमी झाला की तुमचं काय होते. तुमची लोड कमी झाला म्हणजे तुम्ही काय होता रे एनर्जी येते तुम्हाला. लोड कमी झाला म्हणजे लोड असेल तर काय होता तुम्ही थकून जाता बरोबर आहे का. आणि लोड कमी झाला की काय होतं व्होल्टेज वाढतं. हे साधा क्वेश्चन आहे बरोबर. 19चं बरोबर आहे का. आता बघा व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन बघा दुसऱ्या बघा काय असतं. व्होल्टेज रेग्युलेशन निर्माण झालेलं व्होल्टेज. निर्माण झालेलं व्होल्टेज मी त्याला ई ने दाखवलं होतं. कोण कोण V0 ने दाखवतं त्याला नो लोड व्होल्टेज म्हणतात. निर्माण झालेल्या व्होल्टेजलाच काय म्हणतात नो लोड व्होल्टेज. जेव्हा लोड नाही बरोबर आहे का. निर्माण झालेल्या व्होल्टेजलाच अजून काय म्हणतात नो व्होल्टेज. ह्याला E0 ने पण कोण दाखवतात. नो लोड म्हणजे लोड 0 आहे V0 का दाखवतात. आणि ह्याला म्हणतात लोड व्होल्टेज. ह्याला काय म्हणतात लोड व्होल्टेज बरोबर आहे का. बरोबर आहे का भागिले लोड व्होल्टेज. मग आहे का असा फॉर्म्युला बघा. V0 V भागिले V किंवा E0 EV भागिले V बरोबर आहे का. आणि आहे तो आहे ब. त्याचा पर्याय काय रे ब. साधी डेफिनेशन आहे. डायरेक्ट डेफिनेशनवर प्रश्न विचारलाय. बघा नेक्स्ट 21वा प्रश्न. दोन अल्टरनेटरची समांतर जोडणी चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे. बघा काय पाहिजे पूर्तता काय पाहिजे रे. व्होल्टेज समान पाहिजे, फ्रिक्वेन्सी समान पाहिजे आणि त्याचा फेज डिफरन्स समान पाहिजे. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघा दोघांचं व्होल्टेज सारखं पाहिजे पहिला तर बरोबर आहे. दोघांचा फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे ते पण बरोबर आहे. आणि फेज सिक्वेन्स सारखा असला पाहिजे. म्हणजे वरील तिन्ही पण गोष्टी पाहिजेत. म्हणजे ड उत्तर तुमचं 21चं उत्तर आलं ड बरोबर आहे का. ओके 22 बाबा. अल्टरनेटरची समांतर जोडणी का करावी रे. आपल्या सप्लायची कंटिन्युटी राहावी. एक जर जनरेटर बंद पडला तर दुसऱ्याने व्हावं. परत त्यांची कॅपॅसिटी वाढते. पॅरलल मध्ये केलं की रेजिस्टन्स कमी होतोय कॅपॅसिटी वाढते बरोबर आहे का. हे सगळं बघितलंय आपण. मग ते आहे का दुरुस्ती व देखभाल सोयीस्कर व्हावी म्हणून बरोबर आहे. पहिला पण बरोबर आहे. पाहिजे तेव्हा नवीन विळून जोडून कार्यक्षमता वाढवावी बरोबर आहे का. पॅरलल मध्ये असतील तर काय होतं तुमची जर लोड वाढला तर तुम्ही काय करू शकता अजून एक अल्टरनेटर आणून टाकू शकता त्याच्या पॅरलल समांतर जोडणीमध्ये बरोबर आहे का. जनरेटर स्टेशनची क्षमता वाढावी म्हणजे कॅपॅसिटी वाढवावी म्हणून बरोबर आहे. हे सगळं बरोबर आहे. म्हणजे ड ह्याचं पण उत्तर काय आहे रे ड. पॅरलल ऑपरेशनवर 2 क्वेश्चन पडले बघा आणि दोन्हीचे पण उत्तर काय आहे ड आहे. 23 अल्टरनेट समांतर जोडण्याच्या किती पद्धती आहेत. कोणत्या लॅम्प पद्धत आणि सिंक्रोनोस्कोप पद्धत. लॅम्प पद्धत मध्ये 2 पद्धत आहेत. कोणत्या डार्क पद्धत 3 डार्क पद्धत किंवा डार्क पद्धत त्याला म्हणतात. आणि दुसरा काय आहे 2 डार्क 1 ब्राईट पद्धत. डार्क लॅम्प पद्धत डार्क आणि ब्राईट लॅम्प पद्धत बरोबर आहे. ही पण आहे आणि सिंक्रोनस पद्धत आहे. एकामध्ये फक्त डार्क आहेत एकामध्ये डार्क ब्राईट आहेत आणि दुसऱ्यामध्ये काय आहे सिंक्रोनोस्कोप. जी की सिंक्रोनोस्कोप सगळ्यात जास्त. असा प्रश्न येऊ शकतो की कोणती मेथड सगळ्यात जास्त यूज करतात. कोणती सिंक्रोनोस्कोप. बघा लास्टचे झोन जे
क्वेश्चन आहेत ते सिंक्रोनस मोटार झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेल, कारण ते झाल्यानंतर एक मोटार झाल्यानंतर कंडिशन आपल्याला शिकायची असतात आणि कारण हे मोटरवर आधारित आहे थोडंफार, त्यामुळे मोटरवर 23 आणि 24 आणि 25 क्वेश्चन हा मोटरवर आहे. आणि आपली टेस्ट जी आहे ती उद्या मी पोर्टलला टाकतोय. तुम्हाला जेव्हा पॉसिबल तुम्ही जेव्हा बघताल व्हिडिओज सगळे तेव्हा द्या, कारण ती टेस्ट महत्त्वाची टेस्ट आहे. त्याचं पण सोल्युशन मी असंच देईल. मला वाटतं सोल्युशन दिल्याने तुम्हाला आणखीन थोड्या गोष्टी कळत जातील. जे काही मला वाटतं की माझ्याकडून फ्रॅक्शन ऑफ माइंडने एखादी गोष्ट जर राहिली असेल ती पण कव्हर करतो. ओके, त्यामुळे सोल्युशन पण व्हिडिओ सोल्युशन बघत चला. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू. आणि अल्टरनेटर संपलेला आहे, आपण सिंक्रोनस मोटर सुरू करू. ओके, थँक्यू सो मच.